वर्ध्यात पशुसंवर्धन कडून मिळालेल्या 2 गायींचा 4 दिवसात मृत्यू. पशुसंवर्धन विभागाच्या गायी वाटप योजनेत सावळा गोंधळ. आजारी गायीचे लाभार्थ्यांना वितरण. आजारी गायीला दिले गेले फिटनेस प्रमाणपत्र. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून शेतकरी लाभार्थ्यांना मिळणाऱ्या गायींचा 4 दिवसात मृत्यू झाल्याची घटना वर्ध्याच्या सुकळी येथे घडली. सुकळी येथील शेतकरी रणजित मेश्राम यांना विशेष घटक योजनेअंतर्गत पशुसंवर्धन संस्थेकडून नेमलेल्या पुरवठादाराकडून 2 गायींचे वितरण करण्यात आले. पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांनी फिटनेस प्रमाणपत्र दिल्यावर दोन्ही गायी शेतकऱ्याने घरी आणल्या, पण या दोन्ही गायींचा घरी आणल्यावर 4 दिवसातच मृत्यू झालाय. तब्बल 1,60,000 रुपयाला पडलेल्या या गायींच्या मृत्यूमुळे आता पशुसंवर्धन विभागातील गायी वाटपचा सावळा गोंधळ पुढे आलाय. गायी आजारी असून देखील तिला फिटनेस प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झालाय. गेल्या 10 वर्षांपासून एकच पुरवठादार असलेल्या या योजनेत अधिकारी आणि पुरवठादार संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप युवा परिवर्तन की आवाज संघटनेने केला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन या गंभीर प्रकाराकडे संघटनेचे अध्यक्ष नेहाल पांडे यांनी लक्ष वेधले आहे. पुरवठादाराला ब्लॅकलिस्ट करून त्वरित कार्यवाहीची मागणी यावेळी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद विभाग वर्धा याच्या अंतर्गत पशुसंवर्धन विभाग वर्धा जो आहे त्यांच्या एक अनुसूचित जातीसाठी योजना चालते गव्हर्नमेंटची. त्याच्यामध्ये 75% अनुदानावर शेतकऱ्याला 2 गायी देण्याचा त्याच्यामध्ये प्रावधान आहे. तर एक सुकडीचा शेतकरी आहे मेश्राम म्हणून, त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा इथून त्या योजनेच्या अंतर्गत 2 गाय डुकरे म्हणून एक पुरवठादार आहे त्याच्या वतीने घेतली होती आणि ते गाय फिट आहे याचा फिटनेस सर्टिफिकेट पशुसंवर्धन विभागचे जो जबाबदार अधिकारी आहे डॉक्टर आहे त्यांनी प्रमाणित करून योग्यता प्रमाणपत्र दिलं. त्यानंतर ते शेतकरीनं ते गाय घेऊन तो इथून 6 किलोमीटर 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुकडी या गावात तो घेऊन गेला आणि दुसऱ्याच दिवशी ते दोन्ही गाय अचानक मरण पावली. आणि ते गाय जेव्हा मरण पावली त्यामुळे तो शेतकरी एकदम त्याच्यावर दुखाचा डोंगर आला आणि त्यांनी तत्काळ संबंधित विभागचे अधिकारी सोबत संपर्क साधल्यावर ते अधिकारी आणि ते पुरवठादार त्या स्थळी आले. त्यांनी ते गायला पंचनामा करून गायचा त्याला पोस्टमॉर्टमसाठी ते घेऊन गेले. गायचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अद्यापही समोर आला नाही, पण हे प्रकरण तत्काळ दाबण्यासाठी अधिकाऱ्यांनी आणि संबंधित पुरवठादार जो डुकरे आहे त्यांनी तत्काळ संबंधित शेतकरीला एक गाय तुरंत तिथं दिली आणि त्याला सांगितलं की तुला दुसऱ्या गायचा आम्ही या 15-20 दिवसात विमाच्या माध्यमानं पैसे मिळवून देऊ. पण गाय 1 दिवसही जगली नाही. हे प्रकार अत्यंत चिंताजनक आणि संशय उत्पन्न करणारा आहे. आणि जो विमाचा धोरण आहे ते 1 महिन्यापर्यंत जेव्हा गाय जगली तेव्हाच विमा लागू होतो. 1 दिवसात जर गाय मेली तर विमा लागू होत नाही असा चुकीची माहिती देऊनही कुठंतरी पशुसंवर्धन विभाग हे शेतकऱ्याचा फसवणूक करून राहिला. ही जो योजना आहे शासनाची हे शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी आहे. शेतकरी ते गायचा दूध काढून त्याला विकून कुठंतरी आपला उदरनिर्वाह करू शकून सक्षम झाला पाहिजे यासाठी आहे. पण याप्रमाणे या योजनेमध्ये पशुसंवर्धन विभागचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार हा जो भ्रष्टाचार करून राहिला याप्रमाणे ते शेतकरी जो आहे तो आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होऊन राहिला. तर कुठंतरी सरकार आत्महत्या रोखण्यासाठी हे उपाययोजना म्हणून अशी योजना चालून राहिली आणि दुसरीकडे याच योजनेमध्ये भ्रष्टाचार करून संबंधित अधिकारी आणि संबंधित जो पुरवठादार आहे ते भ्रष्टाचार करून शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करून राहिले. तर हे याबाबतचा निवेदन आम्ही आज आमच्या संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला आहे. त्यांनी यावर चौकशी गठीत करण्याचा ठोस आश्वासन दिलं आहे. जर यावर चौकशी गठीत झाली नाही तर आम्ही थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर जाऊन हे संबंधित शेतकऱ्याला घेऊन आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत असा इशारा आज आम्ही निवेदनाच्या वतीने दिला. पशुसंवर्धन विभाग हे उडवाउडवीचे उत्तर देत आहे. पशुसंवर्धन विभागचे अधिकारी आम्हालाच विचारत आहे की ते जो गाय जेव्हा घेत होते तुम्ही म्हणजे तो लाभार्थी घेत होता तेव्हा ते गायला काही म्हणजे कमजोर होती का, बिमार होती का. आता जेव्हा यांचा डॉक्टरच ते गायचा चेकअप करून पशुसंवर्धन विभागाचा जो त्या समितीमध्ये आहे तो स्वतः योग्यता प्रमाणपत्र देऊन राहिला तर ते शेतकरी जो आहे त्याला कसं समजणार आहे गायला का बिमारी आहे का नाही आहे. जेव्हा गायचा फिटनेस सर्टिफिकेट जेव्हा यांनी प्रमाणित करून दिला आहे त्यानंतरच ते गाय संबंधित शेतकऱ्यांनी घेतली आहे आणि गायची किंमत साधारणतः 30-40
40-50 हजार राहते, पण ते गाय 70-70, 80-80 हजारामध्ये त्या शेतकऱ्याला म्हणजे त्यांच्या मस्तकी मारण्यात येते असंही म्हणायला हरकत नाही आहे. गायची किंमत जितकी आहे त्याच्यावर तर किंमत लावून ते संबंधित ठेकेदार जो आहे भ्रष्टाचार करते आणि पशुसंवर्धन विभागाचे काही अधिकारी याच्यामध्ये लिप्त आहे आणि त्यांनाही त्यांचा जो कमिशन आहे तो संबंधित पुरवठादार देतो. म्हणून 1-2च ठेकेदारच्या माध्यमानं हे भ्रष्टाचार मागील 3-4 वर्षापासून वर्धा जिल्ह्यात सुरू आहे आणि आणखीही 10 ते 15 अजून असे तक्रारदार हे 2-4-5 दिवसात समोर येणार आहे.